श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माघ महिन्यातील जी चतुर्थी येते म्हणजेच गणेश चतुर्थी येते, तर त्या दिवशी गणेश जयंती असते. त्या दिवशी गणेश जयंती असते, तर आज आपण त्याची माहिती आणलेली आहे. ह्या वर्षी बघा, ह्या वर्षी जे आहे तर अंगारकी योग आहे, म्हणजे ती मंगळवारी असल्यामुळे तो योग अंगारकी योग आले आहे. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला आपण अंगारकी चतुर्थी म्हणत असतो आणि ह्या दिवशी अंगारकी चतुर्थी म्हणजेच अंगारकी योग आले आहे. म्हणून या वर्षीची जी काही गणेश जयंती आहे ही अतिशय पुण्यकारक जास्त पुण्यकारक असणार आहे. त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी गणेश जयंतीच्या दिवशी काय सेवा करायची आणि ती सेवा कशासाठी करायची हे आपण आजच्या व्हिडिओत आणलेलं आहे. तर आपल्याला ह्या दिवशी सर्वप्रथम ती सेवा कशासाठी करायची हे आपण बघू. आता आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी आपले मुलं जर शाळेत शाळेत असेल, कॉलेजला असेल, तुमचे मुलं कुठली परीक्षा देत असेल, एमपीएससी यूपीएससीची काही परीक्षा देत असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला ही सेवा ह्या दिवशी सेवा करायची आहे. त्यानंतर आपल्या मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी, आपलं स्मरणशक्ती तर सर्वांनाच गरज आहे, नुसतं मुलांनाच गरज नाही, आपल्यासारख्यांना सुद्धा स्मरणशक्तीची गरज आहे. चांगल्या बुद्धीची आपल्यासाठी सुद्धा सगळ्यांना गरज आहे, आपल्यासारख्यांना सुद्धा गरज आहे. तर ते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी लागतात. हे तर परीक्षेचं फक्त हे जे आपले मुलं शिकतात त्यांच्यासाठी, पण बुद्धी आणि स्मरणशक्ती ही सर्वांनाच गरजेची आहे. म्हणून आपल्याला ह्या दिवशी एक विशेष सेवा करायची आहे. आता विशेष सेवा म्हणजे काय बघा, काही काही ठिकाणी या दिवशी गणेश याग असतो. जे गणपती मंदिर असतात ना, त्या गणपती मंदिरामध्ये गणेश याग ह्या दिवशी असतो. आपल्या केंद्रांमध्ये पण गणेश याग असतो ह्या दिवशी. तर आता आपल्याला याग वगैरे तर आपल्याला घरी करायचे नाही, आपल्याला घरी फक्त सेवा करायची आहे. काय करायचं आहे बघा, आपल्याला सर्वप्रथम सकाळी आंघोळ झाली की आपल्याला आपली नित्यसेवा तर करायची. म्हणजे नित्यसेवा म्हटल्यापेक्षा थोडक्यात नित्यसेवाने आपल्याला आंघोळ झाल्यानंतर पहिले पितरांची सेवा करायची. पितृस्तुती स्तोत्र करून आपल्याला नंतर म्हणजेच पितरांची सेवा करून आपण देवांची पूजा करणार. देवांना जेव्हा आंघोळ वगैरे घालतो आपल्याला गणपतीचा ह्या दिवशी अभिषेक करायचा आहे. 21 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणून गणपतीचा अभिषेक करायचा आहे या दिवशी. साधा पाण्याचा करा, काही प्रॉब्लेम नाही, पाण्याचा केला तरी चालेल. जर आपण सामुदायिक बसत असेल सर्वजण घरातले, उदाहरणार्थ तुमच्या घरात समजा आपल्या घरात 4 मेंबर्स असेल, 4 मेंबर्स असेल तर 4 जण जर पूजेला बसलं तर आपल्याला 6 वेळा वाचावं लागेल, म्हणजे 6 24 होईल. म्हणून काही एकाला बाजूला नाही काढायचं, लगेच एक्स्ट्रा झालं तर काही हरकत नाही, परंतु तेवढं 21 तरी झालं पाहिजे. म्हणजे आपल्याला असं सगळे मिळून तेवढी जरी संख्या आपण वाचलं तरी चालेल. आता हे गणपती अथर्वशीर्षाने आपल्याला फक्त स्तोत्र जे आहे ते आपल्याला 21 वेळा घ्यायचं आहे. फलश्रुती आपल्याला एकदाच घ्यायची, पण फलश्रुती आपल्याला नंतर घ्यायची. तर आपल्याला 21 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणून त्यांचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर पंचोपचार पूजन करायचे आहे त्यांची. त्या दिवशी गणपतीला आपल्याला तिळाचे मोदक हा नैवेद्य द्यायचा आहे. या दिवशी तिळाच्या नैवेद्याला अतिशय महत्व आहे आणि तिळकुंज चतुर्थी पण म्हणतात, त्याला तिळकुंद चतुर्थी पण म्हणतात. त्यामुळे या दिवशी आपल्याला ते पण द्यायचं आहे, तो नैवेद्य द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या मुलांसाठी, आता हे झालं आपल्याला गणपतीचे अभिषेक हा कशासाठी करायचा, हा गणपतीसाठी करायचा. म्हणजे गणपतीसाठी सेवा. आपण काय सगळं स्वतःसाठीच नाही ना, काही देवासाठी पण करायचं असतं. असं आपण सगळी भावना आपल्यासाठीच नाही ठेवायची. काही करणार म्हणजे मला त्याच्यातून काही मिळालंच पाहिजे असं नाही. पहिले आपण त्यांच्यासाठी करायचं, नंतर आपल्यासाठी करायचं. मग आपल्याला हे करायचं आहे सकाळी. मग तुम्हाला दिवसभरात कधी पण तुम्ही काय करायचं, 2.5 आपट्याचे पानं घ्यायचे आहे, 21 दुर्वा घ्यायच्या आहे, त्या अशा 3 याच्या. त्यानंतर 2 पांढऱ्या रुईचे फुलं घ्यायचे आहे आणि हातात घ्यायचे ते. त्यावर 21 वेळा गणपती अथर्वशीर्ष वाचायचं, म्हणजे हातात घ्यायचे ते आणि 21 वेळा गणपती अथर्वशीर्ष. त्यानंतर आपल्याला एक माऊम गणपते नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर सरस्वती मंत्र 21 वेळा घ्यायचा आहे किंवा एक माळ घ्यायची आहे सरस्वती मंत्राची. ही आपल्याला एवढी सेवा करायची आहे. गायत्री मंत्र 1 माळ आणि नवार्णव मंत्र 1 माळ आणि श्री स्वामी समर्थ मंत्र 1 माळ किंवा 11 माळे असं आपल्याला त्या दुर्वावर
त्यानंतर रुईचे फुलं आणि आपट्याच्या पानावर 2.5 आपट्याच्या पानावर सेवा करायची आहे. हातात घेऊन आपल्याला त्याच्याकडे बघत हे सगळं सेवा करायची आहे. तुमच्या आता मी जे सांगितलं तेच. जर तुम्ही सगळे मिळून बसले तर तुम्ही ती सेवा काउंट करून घ्या. सगळे मिळून केले तरी चालेल. तर तसं करायचं. मग नंतर ते जे आहे ते आपण नंतर गणपतीच्या पुढे ठेवायचे. सगळी सेवा झाली का गणपतीच्या पुढे ठेवायची. त्यानंतर आपल्याला हात जोडून गणपतीची फलश्रुती वाचायची आहे. गणपती अथर्वशीर्षाची फलश्रुती आहे ती एकदा वाचायची आहे. आणि नंतर मग ते लाल कपडा घ्यायचा, असं छोटासा कोरा लाल कपडा घ्यायचा, त्याच्यामध्ये ते बांधायचं आणि मग ते आपल्या पर्समध्ये, पाकिटमध्ये, म्हणजे मुलांच्या पर्समध्ये ठेवा, पाकिटमध्ये ठेवा. त्याच्यात जे काही ते वापरत असेल, पाऊच वापरत असेल, कंपास वापरत असेल त्याच्यामध्ये ठेवा किंवा ते राहू दे देवाजवळ. ज्या दिवशी परीक्षा असेल त्या दिवशी ते घेऊन जायचं, त्यांनी पेपरला जाताना घेऊन जायचं. म्हणजे त्यावेळेस काय होईल, मग त्यांनी जे काही ते हे वाचतील ना, तर ते जे आठवेल त्यांना, म्हणजे त्यांचे ते वाचतील. आणि रोज जे काही आता समजा परीक्षा तुमची लांब आहे, अजून परीक्षा नाहीये तुमची, तुम्ही आता हे केलं, परीक्षा काही जणांची नंतर आहे, काहींची आता असेल, काहींची नंतर असेल, तर मग त्यांनी काय केलं, ते लाल कपड्यात बांधून ते देवघरात ठेवून द्यायचं. रोज त्याच्यावर एक वेळेला गणपती अथर्वशीर्ष, एक 24 वेळा गायत्री मंत्र, 16 वेळा नवार्ण मंत्र आणि आपले हे प्रज्ञावर्धन स्तोत्र, सरस्वती मंत्र 11 किंवा 21 वेळा अशी आपल्याला रोज सेवा करायची. त्याच्यावर पूर्ण देवघरात ठेवून द्यायचे. पंचोपचार पूजन करायचं, ठेवायचं. सेवा झाली का पंचोपचार पूजन करून ठेवून द्यायचं. असं आपल्याला रोज ते करायचं आहे जोपर्यंत परीक्षा नाही तोपर्यंत. ज्यावेळेस परीक्षा राहील त्यावेळेस ते परीक्षेच्या वेळेस ते घेऊन जायचे बरोबर. तर हे अतिशय अतिशय पॉवरफुल ही सेवा आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही म्हणाल की आमचे मुलं नुसतं हेच करेल आणि बाकी काही नाही, तर तसं नाही. तुम्हाला अभ्यास हा करावा लागणारच आहे, अभ्यासाशिवाय पर्याय नाही. परंतु गोष्ट अशी राहील की हे केलं, सेवा केल्याने अशी राहील की जे काही तुमचे मुलं वाचतील, जे काही तुमचे मुलं पाठांतर करतील ते त्यांना पेपरच्या वेळेला आठवेल, हे आहे. आणि त्यांची स्मरणशक्ती पण वाढेल. समजा तुमच्या मुलांना कधी कधी काय होतं, खूप वाचन करता पण त्यांना आठवत नाही, अशी पण गोष्ट होते. तर अशा वेळेला त्यांना ते वाचायला, म्हणजे अशा वेळेला त्यांची स्मरणशक्ती अशा वेळेला त्यांना ते आठवतं, त्यांच्या लक्षात राहते ह्या गोष्टी. सगळं जे काही वाचलेलं आहे ते गोष्टी लक्षात राहतात त्यांच्या. तर अशी काही आहे ही सेवा आहे. ही सेवा आपण आपल्याकडून, आपल्या मुलांकडून नक्की करून घ्या. आपल्या मुलांकडनं जर केलं तर त्यांना थोडंफार त्याचं महत्त्वही कळेल. तर तुम्ही ही सेवा त्यांच्याकडनं करणं हे जास्त गरजेचं आहे. त्यांना आपण जर करून दिलं ना आयतं, तर त्यांना त्याचं महत्त्व राहत नाही आणि त्यांना त्याची फायदाही झाला तर त्यांना त्याचं काही म्हणजे तथ्यगथ्य नसतं. म्हणून त्यांच्याकडनं जेव्हा ती सेवा करून घेतली तर त्यांना त्याच्यातून काहीतरी कळेल का, अरे ही सेवा केल्यामुळे आपल्याला हा फायदा झाला, म्हणजे आहे बुवा, देव आहे वगैरे, हे सगळ्या गोष्टी त्यांना काहीतरी स्वामींचं असेल, गणपतीचं असेल महत्त्व कळेल. म्हणून त्यांच्याकडनंच ही सेवा शक्यतो करून घ्या. तर असो, आज आपण जे गणेश जयंतीच्या दिवशीची आहे, ही आपल्या मुलाच्या बुद्धी स्मरणशक्ती वाढीसाठी ही सेवा होती. ही आपण नक्की करा आणि आपल्या मुलांकडनं करून घ्या. हेच बघितलं आपण आज. असो, आज आपण इथे थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.